होतं आणि काय तुम्हाला म्हणायचं होतं? नाही, खरं म्हणजे मला आश्चर्य वाटतं की एखाद्या वक्तव्यावर किती विपर्यास व्हावा. मी असं म्हणत होतो की आपल्या शेवटी ज्या निवडणुका होतात ग्रामपंचायतीच्या सोसायटीच्या, या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मग पुन्हा आपणच सोसायटीचे कर्ज घेतो. आणि ते कर्ज घेतलं की तर मग शेवटी बघण्याचा मुद्दा असा होता की त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची उत्पादकता होत नाही ना. कर्ज घ्यायचं, पुन्हा कर्जबाजारी व्हायचं आणि पुन्हा आपण कर्जमाफीची मग मागणी करायची. हा त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मी मध्ये मी बोललो, पण ग्रामीण भागात तीच अवस्था आहे आज. म्हणजे दुर्दैवानं हे फक्त विरोधकांना फक्त एकच उतावळा मुद्दा मिळाला, कर्जबाजारी होऊन कर्जमाफी मागतो आपण. हा मुद्दा त्या पाठीमागची भूमिकाच नाहीये. अनेक वर्ष मी सार्वजनिक जीवनात काम करतोय, मी असं बेताल कधी करत नाही. आता ज्यांना कुठलीच पार्श्वभूमी नाहीये ते जर अशा पद्धतीने एखादा मुद्दा घेऊन माझ्यावर टीका करत असतील तर मला काही त्याच्यामध्ये फार खुलासा करायचा नाही. मुद्दा एवढंच होता की स्थानिक ग्रामपंचायती आणि सोसायटीच्या निवडणूक आपण लढवतो, त्यासाठी जे मी कर्ज घेतो मग पुन्हा कर्जबाजारी होतो. पण जो माझा पहिला मुद्दा होता तो दाखवला नाही. कर्जबाजारी होतो आणि कर्जमाफी मागणी करतो, एवढाच मुद्दा पुढे आलाय. मला कधी कधी आश्चर्य वाटतं की संपूर्ण जर त्याचा जर वृत्तांत दाखवला असता तर गैरसमज होणार नाही. साहेब, मीरा भाईंदरचा एक विषय समोर येतोय. प्रताप सरनाईक जे आहेत त्यांच्यावर जमीन घोटाळ्याचा आरोप होतोय. 200 कोटीची जागा. त्याची चौकशी होईल ना. म्हणजे विरोधकांनी केलेला आरोप म्हणजे लगेच तो त्याच्यामध्ये काही तथ्य असं समाजामध्ये काही समजावं असं काही नाहीये. एकनाथ खडसेंपासून बाळासाहेब थोरातांनी सांगितलंय की आम्ही महसूल मंत्री असताना या पुण्याच्या जागेचं प्रकरण आमच्याकडे आलं होतं. तुम्ही सुद्धा महसूल मंत्री राहिला, तर तुमच्या समोर ही फाईल कधी आली होती? नाही, हे प्रकरण पुढे आलं होतं, माझ्यापर्यंत आलं होतं. पण शेवटी ह्या महारत्नाच्या जमिनी आहेत, तसं काही सरकारी जमिनी आहेत. याच्यातून तुम्हाला आपण निर्णय करू शकत नाही. हे आम्ही त्याच्या सगळ्या मंत्र्यांनी त्या वेळेचे हे सगळे प्रस्ताव आलेले नाकारलेलेच होते. कारण हे पूर्ण हा व्यवहारच आपण मला वाटतं नियमबाह्य आहे. परंतु मधल्या काळामध्ये काही पूर्वीच्या काळामध्ये आम्ही काही त्याची चौकशी केली नाही. परंतु अशा जे छोट्या छोट्या काही जमिनीचे जे व्यवहार आहेत, अशा मला वाटतं वादाची जमीन आहे, वतना जमिनी जिल्हा पातळीवरची जी आहे काही काही ठिकाणी, त्याचे काही व्यवहार झाले माहिती आता मला माहित नाही. पण त्याचे एकदा मला वाटतं सगळ्याच महारवतना जमिनीच्या मागच्या काही वर्षांमध्ये जे काही व्यवहार झाले असतील, क्लास 2 to क्लास 1 त्यामध्ये करण्याचा प्रयत्न झाला असेल, वतना किंवा ह्या वादातील जमिनीचा मुद्दा पुढे करायचा, ज्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या सर्व ते जमिनीचे व्यवहार आणायचे आणि मग वरून सूचना द्यायच्या, असे काही व्यवहार झालेले आहेत. मला वाटतं एकदा सगळीच चौकशी होऊन जाऊ द्या. अजित पवार म्हणतात की जो व्यवहार आहे जमीन घोटाळ्याचा त्यांना माहीत नव्हता आणि तो रद्द करण्यात आलेला आहे. कसं पाहता त्यांच्या या मला वाटतं तो विषय आता तो विषय संपलेला आहे. व्यवहार रद्द झाला आहे. मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः चौकशीची घोषणा केली. चौकशी करण्याच्या बद्दल अजित पवार साहेबांनी सुद्धा स्वतः त्याचं स्वागत केलेलं आहे. आता मला वाटतं आता हा प्रश्न माझ्या दृष्टीने संपलेला आहे. पण हा व्यवहार रद्द करायचा असेल तर 42 कोटी रुपये भरा असं महसूल विभाग म्हणतो. जी नियमाने कारवाईची ती होईल ना. म्हणजे त्याला रद्द जरी करावा लागला तरी जी काही स्टॅम्प ड्युटी त्यासाठी आवश्यक असेल काय असेल, आता तो याचा भाग आहे, प्रक्रियेचा भाग आहे. मला वाटतं ते त्या पद्धतीने नियमन होईल ना. विरोधक म्हणतायत की अजित पवार जर मंत्रिपदावर आहेत, उपमुख्यमंत्री, मग दबाव येऊ शकतो चौकशीत, त्यांनी राजीनामा द्यावा चौकशी होईपर्यंत. राजीनामा मागण्याची एक फॅशन सुरू झालेली आहे. विरोधकांकडे कुठलाच मुद्दा राहिला नाही. कोणी बांधावर जातं, कोणी शेतावर जातं, कोणी गावात जातं, कोणी त्या व्होट चोरीचे प्रकरण काढते. जे पराभूत झाले किंवा जे 100-200-500 मतं निवडून आले त्यांना ही चिंता आहे व्होट चोरीची. असं आहे की एकदा आपले पराभव मान्य झालेले, पराभव मान्य केले पाहिजे लोकशाहीमध्ये. त्यासाठी पळवाटा काढून म्हणजे आता लोकांनी तुम्हाला घरी बसवलेलं आहे, त्या शांतता घ्या, जरा विश्रांती घ्या. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.